हा करटोलीचा वेल आलाय। आता साधारणतः एक 15-20 दिवसात करटोली सुरू होतील। रानभाजीचा मोसम सुरू झालेला आहे। ही बघा, ही आहे ती डीना म्हणून आहे। मोठी पानं दिसतात। याचा जो देठ आहे, या देठाची आता कोवळ्या देठाची भाजी करतात। आता आपल्या शेतामध्येच जवळजवळ 25 एक रानभाज्या आहेत। म्हणजे विखरा म्हणतात, टाकळा आहे, टेटू आहे, फळभाज्या पण आणि पालेभाज्या पण, अशा दोन्ही प्रकारच्या भाज्या आपल्या इथे आहेत। आता 9 ऑगस्टला रानभाजी महोत्सव आहे। कुठे आहे? रोहिणी कृषी पर्यटनात, लेलेपाडा, बोरांडा, पालघर जिल्ह्यात। गेले 8 वर्ष आपण हा रानभाजी महोत्सव करत आहोत। आणि त्याच्यामध्ये काय असतं, इथलीच आपली एक टीम आहे, ती जंगलामधनं ही सगळे रानभाज्या आणते आणि किमान 17 रानभाज्या इथे आणल्या जातात। त्याच्यापैकी 10-15 भाज्या आपण इथे प्रत्यक्ष बनवतो। काही तेलाच्या असतात, काही विदाऊट तेलाच्या असतात। आणि ह्या सगळ्याचा नक्की अर्थ काय, ती कुठली खावी, कधी खावी, कशी खावी, या सगळ्याचं चर्चासत्रही तिथे असतं। त्यामुळे सकाळी 10 वाजता साधारणतः आपल्या इथे लोक येतात। आल्या आल्या टाकळ्याचा चहा, म्हणजे जो काय म्हणतात तो आपला आसाम मधला चहा नाही, तर इथल्या रानभाजीचा चहा, तो चहा घेतला जातो, आंबील दिली जाते आणि मग त्याचं चर्चासत्र चालतं। मग प्रत्यक्ष त्या स्वाद घेण्याकरता म्हणून जेवणाला एक 10 ते 15 भाज्या आपण इथे बनवतो। त्याच्याबरोबर नागलीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदूळाची भाकरी, अशा भाकऱ्यांचा आस्वाद असतो, ठेचा असतो, कारळ्याची चटणी असते। या सहजतेने उगवलेल्या, सहजीवनाची भाजी असलेल्या अशा या रानभाजीचा आस्वाद घ्यायला नक्की या।